मित्रांनो माकडं बघा, माकडं काय खात आहेत, पेर खात आहेत. कसं वाटतं मागे बसून तुला? मस्त वाटतं. मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा आणि समोरच देऊळ आहे आपल्याला जिथे जायचं आहे. त्या आशापुरा मातेचं देऊळ समोरच आहे. आणि हा इथपर्यंत जेव्हा भरती असते तेव्हा इथपर्यंत असं पाणी हे आलेलं असतं, पूर्ण हे पाण्याखाली जातं. काहीतरी रॉकीच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आलाय. रॉकी द बेड बॉय. वेळ चाललाय आपला, काय ना काही प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे गाडीचं काम झालेलं आहे आणि सगळे रायडर एकदम सुसाट झालेले आहेत. हे ब्रिज बनतंय कसलं तरी, जाम मोठं काम चालू आहे. उन्हाळ्यामध्ये गोप्रो खूप प्रॉब्लेम देतो, हीट खूप होतो तो, आणि हीट होऊन बंद होतो. हां हॅलो, नावजे. हां घेतो. हां हां हां. बघू शकता अतिशय सुंदर असं रोड आहे. असं वाटतं गावी आलो आहे, गावी आल्यासारखंच वाटतं इकडे. आणि ॲक्च्युली हे गावच आहे, पारगाव. पारगाववरून आत टाकायची आहे का गाडी? पारगाव वरून तुम्हाला राईट मारायचं आहे मित्रांनो. राईट मारल्यानंतर सरळ सरळ विटा बनवल्या जातात इकडे. असं हो मस्त. हो वॉट अ व्ह्यू यार. मित्रांनो बघू शकता तुम्ही, ही एक नदी आहे. ह्या नदीवर व्ह्यू असा खूप छान येतोय. खूप मोठी नदी आहे. कसं वाटतं मागे बसून तुला? मस्त वाटतं. अशी दमली की नाही? दमली की नाही? नाही दमली अजून मित्रांनो, अजून दमली नाही. पुढे पुढे जाईपर्यंत दमेल. सुंदर असं व्ह्यू आहे. समोर बघू शकता तुम्ही नारळाची बाग आहे इकडे त्या साईडला. इथे मस्त एक बोट चालू आहे आणि बघू शकता सुंदर असा ब्रिज आहे हा, मस्त. बघू शकता तुम्ही काय असं सुंदर असा घाट चालू झालेला आहे. आणि या घाटवर आम्ही बायकर्स लोक अशी गाडी चालवतो की आम्हाला खूप छान वाटतं हे गाडी चालवणं इकडे. कारण की एक बायकरच समजू शकतो बायकरचं सुख जे घाटात मिळतं. मित्रांनो हा सस्तावाला कॉर्नरिंग मारते आपला मित्र, त्याला काय मतलब नाही कॉर्नरिंगला. असे हे घाट सेम आंबेच्या घाटासारखं आहे. कारण जेव्हा मी गावी जाताना पण मला एक घाट लागतात, तिकडे पण हे सेम असंच घाट आहे.
हे बघा थांबवायचं थोडं आहे मित्रांनो. माकडं बघा, माकडं काय खात आहेत, पेर खात आहेत. जाम बघा कशी गाडी चालवत आहे, दोन्ही हात सोडून. हो ह्यालाच बोलतात एक रायडर. हाच आहे रायडर आणि हा आहे सस्ता रायडर. ह्याचा काय उपयोग नाही मिळत. एवढी चांगली गाडी असून पण हा उभा राहून आणि हात सोडून गाडी चालवू शकत नाही. पण आपला जो रॉकी आहे, रॉकी द बेड बॉय, त्याच्याकडे बघू शकता तुम्ही. त्याचे स्टंट एक एक भारी स्टंट आहेत. ते स्टंट आमच्या गळ्यापर्यंत नको यायला मित्रांनो. तर जरासं आम्हाला थोडं भीती वाटते, मला तर वाटते, पण सागरचं काय आहे माहीत नाही. रॉकी जरा आरामात मित्रा. तर मित्रांनो कसं वाटलं आपल्या रॉकी दादाचे स्टंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्की. आणि आमचा वेदांत दादा आहे, त्याने DSLR आणलाय, तर थोडासा फोटोशूट होणार आहे मित्रांनो. आता आलेत आपण सफाळे स्टेशनला. समोर बघू शकता तुम्ही स्टेशन आहे आणि ही आहे सफाळ्याची गर्दी स्टेशनच्या आजूबाजूची. आता आम्ही थोडासा नाश्ता घेतला, हे नाश्ता घेऊन जाऊ. आता आपण निघालो तिकडनं सफाळे स्टेशनवरून. आता इथून जेमतेम 15 मिनिटाचा रस्ता आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर सगळे दृश्य दाखवतो. जो स्पॉटला आपण चालले आहेत, एक देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीचं मंदिरचं तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे पुढे गेल्यानंतर. तर चॅनलवर तुम्ही राहा, तुम्हाला खूप काही बघायला मिळेल. भेटूया थोड्या वेळानंतर. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर करा आपले व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आमचा जो तिसरा रायडर होता तो थोडा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो गायब झाला इकडनं. आता तो कुठे गेला आहे, काय गेला आहे ते सांगून पण नाही गेला आम्हाला. त्याला एक लोकेशन आम्ही शेअर केलं आहे, त्या लोकेशननुसार तो येईलच. तर मित्रांनो आता थोडासा रेव करतो आणि आपल्या वेदांत दादाला भेटूया फास्ट एकदम. स्लो चालल्यानंतर पोचू नाही शकत म्हणून थोडीशी गाडी थोडी फास्ट घेतो आहे मी. आणि कारण आपला दादा पण तिकडे थांबलेला आहे. एडवन लेफ्ट घेऊ ना. एडवन लेफ्ट आहे. स्टेशन बघतोय. आगारवाडीला पोहोचलो आहेत मित्रांनो आम्ही. आगारवाडीपासून आता लेफ्ट मारतो आहे. इकडे समोरच आगारवाडीमध्ये सुंदर असं मोठं राम मंदिर आहे. जय श्रीराम. तर मित्रांनो बघू शकता हे आहे सफाळ्यामध्ये. एकदम आतमध्ये आल्यानंतर सुंदर अशी रोडच्या आजूबाजूला गाव अशी कौलारू घरं आहेत आणि आपली लालपरी पण चालते. दातिवरे, दांडाखाडी, चट्टाळीला आलो आहे. सुंदर असा रोड, मस्त डांबरी रोड सरकारने बनवला आहे. पालघर सरकारला माझा एक सलाम. गाईज मस्त सुंदर असा रोड आणि मस्त गाडी आपली पळते. वा 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 क्या रोड आहे. हा 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 हा. ओ हो 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 हो. वॉटर व्ह्यू मॅन, वॉटर रोड यार. काय रोड आहे मित्रांनो. हा 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 हा. पकड़ 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 उड़ी जाएगी अभी. आता होणार आहे, लॉन्च होणार आहे. रॉकेट लॉन्च होणार होता पण रॉकेट लॉन्च होता होता वाचलाय मित्रांनो 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 मित्रांनो. वेदांत. आणि आपल्याला भेटला आहे आपला वेदांत दादा. से हाय गाईज.
आपला समोर बघू शकता तुम्ही, नवीनच गाडी घेतली आपल्या दादाने आणि मस्त चमचमीत आणि सुंदर अशी गाडी आणि आपला दादा त्याच्यावर हँडसम एकदम कडक मस्त. काय बोलतो? नवीनच आपल्या मित्राने गाडी घेतली आता लास्ट डिसेंबरला. सुंदर असा व्ह्यू मिळतोय मित्रांनो. आणि आपला दादा गेलाय झूप करून, झूप. दुसरा पण दादा गेलाय झूप, झूप जाप या झूप. आता आपण पण पळूया झूप झूप जाप झूप खेळ. एकदम सरळ सरळ लांब लांब पर्यंत असं सरळ रोड दिसतोय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ओ हो. मला असं वाटतं इकडे राईटला आहे. हां, फायनली आता इकडे आपण एडवनला आतमध्ये घुसलो आहेत मित्रांनो. एडवनला बघू शकता तुम्ही सरळ सरळ. आता हा जो लेफ्ट साईडला एक रोड जातो, तो लेफ्ट साईडला न जाता आपल्याला सरळच जायचं आहे. आणि आतमध्ये गावातून हा रोड आहे, तो डायरेक्ट आपल्याला देवळात घेऊन जाईल. बघू शकता रोडच्या आजूबाजूला घरं आहेत आणि हे गाव असल्यामुळे इकडे जास्त प्रमाणात जरा माणसं पण आहेत आजूबाजूला. आणि हे गावच्या देवीचं महत्त्व आपल्याला तिकडे गेल्यानंतर सांगतो मी, काय आहे काय नाही आहे कसं काय. स्टार्टिंग सरळच घेऊया. जर तुम्हाला रोड असं समजत नसेल तर अशा प्रकारे जो एक लेफ्ट गेला आहे तो लेफ्ट न घेता डायरेक्ट ह्या दोन घरांच्या मधून असं सरळ रोड काढायचा आहे. सरळ सरळ असं जायचं आहे आणि गावातून असा रोड जाणार आहे. हा असं वाटणार नाही की इथूनच रोड आहे की नाही आहे, पण हा असं सरळ सरळ रोड जाणार आहे. बघू शकता तुम्ही. असं वाटेल समोर रस्ता बंद आहे, पण असं रस्ता बंद नाही आहे मित्रांनो. तुम्ही पुढे पुढे गेल्यानंतर अशी छोटीशी ही गल्ली आहे, या गल्लीतूनच तुम्हाला असं मार्ग काढायचा. म्हणजे हे वेदांत तो गेला बघ तिकडे. चले तेच तर मित्रांनो. ह्या रोडने जर तुम्ही असे जाल तर इथे ताई बोलतायत की समोर खड्डा आहे, तर खड्डा असल्यामुळे आपण हा रोड अवॉइड करूया. तर हा रोड आपण पकडून असे फिरून जाऊया. तर आम्ही पण सरळच रस्ता पकडतोय आणि मस्त सुकटीचा असा वास येतोय. हा हा सागर, काय गावकरी एकदम छान आहेत इकडचे, खूप सपोर्ट करतायत.
हा मित्रांनो बघू शकता समोरच आहे असा सिमेंटचा असा समोर रोड केला आहे. हा येतोय आम्ही येतोय मागेच. हो 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 मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा आणि समोरच देऊळ आहे आपल्याला जिथे जायचं आहे. त्या आशापुरा मातेचं देऊळ समोरच आहे. आणि हा इथपर्यंत जेव्हा भरती असते तेव्हा इथपर्यंत असं पाणी हे आलेलं असतं. पूर्ण हे पाण्याखाली जातं. आता ओटी असल्यामुळे आपण तिकडे पोचतो आहे, कारण की आपला हा टायमिंग होता तो 10:30चाच होता आमचा. त्यामुळे आम्ही थोडंसं हळूहळू येत होतो. बघू शकता हे पूर्ण पाणीच इकडे भरतं, पण आता भरती नसल्यामुळे ते पाणी खाली गेलं आहे. समोरच देऊळ आहे जिथे आपण जाणार आहोत. तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो कसं आहे पूर्ण. हो 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 पूर्ण असं समुद्राच्या बरोबर मधोमध हे एक ठिकाण आहे. आणि हे बघू शकता मित्रांनो काय एकदम असं वाटतं की समुद्र पूर्ण सुकला गेलेला आहे आणि समुद्र आतलं जे दुनिया असते ही आपल्याला समोर बघता येते. इथे पण बघा, इथे पण तेच आहे. सो मित्रांनो इकडे पार्किंग पण खूप छान अशी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही.